गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अनंताला प्राप्त करण्याचे अनंत मार्ग आहेत, पण श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये हे अनंत मार्ग शेवटी 3 मार्गांना येऊन पोहोचतात. आणि ते 3 मार्ग म्हणजे कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग. आणि यातही सर्वश्रेष्ठ भक्ती. पण भक्ती मार्गात ऑनेस्टी आणि ट्रान्सपरन्सी, स्वतःशीच ठेवणं बऱ्याच वेळा अवघड होऊन बसतं. आणि भक्ती मार्गात यशस्वी होण्यासाठी तुमची अढळ निष्ठा, संपूर्ण श्रद्धा आणि संपूर्ण समर्पण सद्गुरूंच्या चरणांवर, भगवंताच्या चरणांवर असावं लागतं. आणि सामान्यपणे तेवढं समर्पण, तेवढी श्रद्धा, तेवढी सबुरी, तेवढी निष्ठा, तेवढा प्रामाणिकपणा आपल्याजवळ नसतो. आणि तो प्रामाणिकपणा आपल्यामध्ये आणण्यासाठी आपण कर्म मार्ग आणि ज्ञान मार्गाचा सहाय्य घेतलं पाहिजे. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हे 3ही मार्ग जशा 72,000 नाड्या शेवटी इडा, पिंगला आणि सुषुम्ना, आणि सगळ्यात शेवटी सुषुम्नेच्या माध्यमातून ही आध्यात्मिक प्रगती होऊन आपण भगवंताच्या प्राप्तीचा प्रयत्न करून भगवंताला प्राप्त करून घेऊ शकतो. म्हणजे स्वतःला जाणून घेऊ शकतो, म्हणजे स्वतःलाच प्राप्त करून घेऊ शकतो. हेच ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये दिलं. आणि हेच ज्ञान माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना देतात आणि लोकांना जागृत करतात. कशासाठी? स्वतःला जाणून घेण्यासाठी. माझे सद्गुरू सच्चिदानंद स्वामीजी रंगनाथ महाराज आणि ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊली यांनी कीर्तनाच्या माध्यमातून हजारो लोकांना जागृत केलं. आणि माझे सद्गुरू शिष्य, सद्गुरूचा मी इमानदार शिष्य आहे. जर मी माझ्या बापाचा इमानदार मुलगा असेल तर माझ्या बापाचं कार्य मला पुढे नेण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. हे माझं मानणं आहे. बाप मुलाला जन्म कशा करता देतो? कारण माझी पुढची पिढी, माझा वंश टिकावा, माझे जे उद्दिष्ट आहेत या जगात येण्याचे उद्दिष्ट माझ्या मुलाच्या माध्यमातून ते पूर्ण व्हावेत. माझ्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षा माझ्या मुलाच्या माध्यमातून त्या पूर्ण व्हाव्यात. ह्याच्याकरता बाप पुढची पिढी निर्माण करतो. आणि गुरु शिष्य कशासाठी करतो? तर त्याचं जे ध्येय आहे, सद्गुरूचं ध्येय पूर्ण व्हावं, माझ्या दिलेल्या ज्ञानावर माझ्या शिष्याने पुढे चालावं, माझं ज्ञान पुढे संक्रमित व्हावं, पुढच्या पिढीत संक्रमित व्हावं, यासाठी गुरु शिष्य करतो. आणि त्याला ज्ञान देऊन, कृपांकित करून हे ज्ञान पुढे चालवण्याचा, हे पुढच्या पिढीत संक्रमित करण्याचा आशीर्वाद देतो. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. माझ्या सद्गुरूंनी आयुष्यभर नवे शेवटच्या श्वासापर्यंत एकच कार्य केलं, आणि ते म्हणजे लोकांना जागृत करून आत्मोन्नतीसाठी मोटिवेट केलं, प्रवृत्त केलं. आत्मोन्नती कशासाठी? माझ्या सद्गुरूंचं असं मानणं आहे की जर आपल्या आजूबाजूचा समाज आत्मोन्नत असेल, दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाने युक्त असेल, तर आपण एका सुंदर समाजाची निर्मिती करू शकतो. आणि सुंदर समाज हा शांत प्रिय असतो, तो सहिष्णू असतो. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, आळस आणि प्रमाद जेवढं कमी, तेवढा समाज सुसंस्कृत. आज बघा, भारत देश आपण सुसंस्कृत म्हणतो. आणि जर आपण बातम्या बघत असू तर जिथं शरिया कानून आहे, जिथं
जिथं तालिबानचं राज्य असेल, अफगाणिस्तान, तिथं स्त्रियांवर जास्तीत जास्त अन्याय केला जातो आणि पडद्याच्या पडद्याच्या बाहेरही निघायला त्यांना परमिशन नसते. अगदी भेड बकऱ्या, जसे आपण बकरी बाजार असतो, तसा स्त्रियांचा तिथं बाजार होतो. बघा, याला सुसंस्कृत समाज म्हणायचं का? याला सुसंस्कृत समाज म्हणायचा का? ज्या समाजात काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, ईर्षा, द्वेष आणि आळस, प्रमाद आहे, जिथं स्त्री या शक्तीचं पूजन केलं जात नाही, स्त्रियांना फक्त एक भोग्य वस्तू म्हणून जिच्याकडे बघितलं जातं, अशा समाजाला आपण सुसंस्कृत समाज कसं म्हणायचं? आणि आपला भारत देश आपण म्हणतो सुसंस्कृत, पण जेव्हा जेव्हा आजूबाजूला दरोडे पडतात, आजूबाजूला खून होतात, 10-12 वर्षाचं, 15 वर्षाचं पोरग त्याच्याच मित्राचा चाकू आणि सुरीने भर वर्गात हत्या करतं, हा आपलाच समाज आहे. हे आपल्या आजूबाजूला आपण घडतो. बलात्कार घडतात, चोऱ्या घडतात, दरोडे पडतात. मग एका चांगल्या समाजाच्या निर्मितीसाठी आपण एक हा प्लॅटफॉर्म निर्माण केला आणि त्याला नाव दिलं मदत फाउंडेशन चाकण. या मदत फाउंडेशनच्या माध्यमातून, या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना आपण प्रवृत्त करत आहोत. कशासाठी? दया, प्रेम, भक्ती, श्रद्धा आणि आनंदाच्या वृद्धीसाठी. त्यासाठी काय केलं पाहिजे? तर दररोज साधना, सेवा, सत्संग या चैतन्याच्या मार्गावर चालण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. खूपच थोडे लोक याच्यासाठी प्रवृत्त होतात, मोटिवेट होतात, कारण सो में से 80 बेईमान फिर भी मेरा देश महान. जो प्राप्त है वही पर्याप्त है. आपण आपल्या स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून, स्वतःशी प्रामाणिक राहून साधना, सेवा, सत्संगाच्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. जसं कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग हे 3 मार्ग एकत्र येतात गीतेमध्ये, अगदी तसंच मदत फाउंडेशन चाकणच्या या चैतन्याच्या मार्गात आपण सकाळी प्राणायाम करतो, हा झाला कर्म मार्ग, किंवा आपण याला म्हणतो साधना. दिवसभर आपण सेवा करतो, चराचरात परमेश्वराला बघतो, हा झाला ज्ञान मार्ग. जे आपण इथं हे हे जे ज्ञानपूर्ण भजन जे सिलेक्ट केलेले आहेत, या भजनांच्या या या भजनांच्या अर्थाशी जर आपण तल्लीन झालो, तर तुमच्या लक्षात येईल की हे ब्रह्मज्ञान आहे. म्हणजे कर्म मार्ग झाला, ज्ञान मार्ग झाला, आणि जे मी हे बोलतो याला आपण म्हणूया सत्संग. म्हणजे साधना, सेवा, सत्संग, कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग, हे तिघही एकत्र जेव्हा येतात, तेव्हा भगवंताच्या प्राप्तीची शाश्वती आणि ग्वाही मिळते. भगवंत कुठे आहे? तो चराचरात आहे, तो आपल्या अंतःकरणात आहे, तो आपल्या हृदयात आहे. हृदयात विराजमान असलेल्या सद्गुरु मूर्तीचं ध्यान करणं म्हणजे आपल्या सद्गुरूची मानस पूजा करणं, आणि हीच भक्तीची पराकाष्ठा आहे. हीच भक्तीची पराकाष्ठा आहे. कर्म मार्ग, ज्ञान मार्ग आणि भक्ती मार्ग, साधना, सेवा, सत्संग या चैतन्याच्या मार्गावर चालून आपण आपलं इप्सित साध्य करू शकतो. भक्ती एकाएकी प्रकट होत नाही, त्याच्यासाठी सत्संग ही पहिली पायरी आहे. सत्संगत्वे निसंगत्वम, निसंगत्वे निर्मोह, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निर्मोहत्वे निश्चलतत्व, निश्चलतत्वे जीवन मुक्ती. आणि जर हे तुम्ही केलं नाही, तर पुनरपि जननम पुनरपि मरणम, पुनरपि जननी जठरे शयनम, यह संसारे बहुदुस्तारे, यह संसारे बहुदुस्तारे,
कृपया पारे पाहे मुरारे, कृपया पारे पाहे मुरारे. आणि मग हा भवसागर पार करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंदम भज मूढमते. हा भवसागर पार करून जाण्यासाठी अखंड नामस्मरण. हरी बोला देता, हरी बोला घेता, हरी बोला उठता, हरी बोला बैसता, हरी बोला दळता, हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. हे ब्रह्मज्ञान आपण अंतःकरणात ठसवलं पाहिजे. क्रियायोगाने म्हणजे कर्म मार्गाने आपण आपण हे ज्ञान पुन्हा 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 आपल्या अंतःकरणात ठसवण्याचा दररोज नवे नवे नवे, प्रत्येक क्षणाला नवे नवे नवे, प्रत्येक श्वासाला प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्ने कन रगडिता वाळूचे, तेलही गळे असाध्य ते साध्य, करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. नवीन वर्ष आज 27 तारीख आहे. पुढच्या 3-4 दिवसात आपण 2025 संपवून 2026च्या उंबरठ्यावर आहोत. आणि नवीन वर्ष म्हणजे नवीन संकल्प करण्याचा दिवस. आपण संकल्प केला पाहिजे की आपल्या गुरुने आत्मोन्नती आणि विश्वशांतीचं जे स्वप्न बघितलं, माझ्या बापाने जे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत केलं, त्या कार्याला मी इमानदारीने माझ्या परीने पुढे नेण्याचा प्रयत्न करेल आणि आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने जे आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करून आपल्या आजूबाजूचा हा समाज जास्तीत जास्त आत्मोन्नत होऊन विश्वशांतीच्या लक्ष्याकडे उद्युक्त झाला पाहिजे, प्रवृत्त झाला पाहिजे. आणि मी असं म्हणेल की भले तुम्हाला सध्या तुमच्या कामाच्या आणि या व्यापातून, या भौतिक जगताच्या व्यापातून तुम्हाला वेळ मिळत नसेल साधनेसाठी, तर मी असं म्हणतो, नाटक केलं, इमानदारी नसेल, नुसतं नाटक केलं इथं साधनेला येण्याचं, मला दाखवण्याकरता जरी तुम्ही इथं आलात किंवा काहीतरी भौतिक लाभाकरता इथं आलात, मला आरोग्य लाभावं, हा भौतिक लाभ झाला, मला मनाची शांती लाभावी किंवा मला थोडस एखाद्या नोकरीमध्ये बढती मिळावी, मला एखाद्या प्रोजेक्टमध्ये यश मिळावं, कोणतंही लक्ष घेऊन इथं आलात, तरीही मी तुम्हाला सांगतो तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. उदाहरण सांगतो, एक दृष्टांत सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक राज्य होतं, राजा श्रीमंत होता आणि त्या राजाने त्याच्या नौका विहारासाठी त्याचं एक तळं बनवलेलं होतं. त्या तळ्यामध्ये अनेक मासे होते, अनेक प्रजातीचे आणि भरपूर क्वांटिटी मध्ये होते. म्हणजे अगदी तुम्ही बघितलं असेल, नुसते असे डोळ्याला दिसायचे. पण त्या गावात वाहणाऱ्या नदीमध्ये मात्र थोडेसेच मासे होते. सगळे मासे राजाने माशाच्या अनंत प्रजाती त्याच्या नौका विहारासाठी तिथं आणून ठेवलेले होते. पाळलेले मासे होते राजाचे, आणि तिथं मासेमारी करण्यास सक्त मनाई होती. आता एक गरीब कोळी दिवसभर त्या नदीमध्ये मासेमारी करायचा आणि त्याला त्याच्या पोटापुरते सुद्धा मासे मिळायचे नाहीत नदीमध्ये. आणि त्याला माहित होतं की राजाच्या तळ्यामध्ये भरपूर मासे आहेत. एकदा त्याने जाऊन बघितलं सुद्धा. बाप रे, एक जाळं टाकलं तर माझं कल्याण होऊन जाईल, ह्या त्याचा भाव होता. आणि एक दिवस त्याने चोरी करायचं ठरवलं की आपण नदीमध्ये दिवसभर उन्हातानात इथं गळ टाकून आणि मासे गळ टाकून आणि जाळं टाकून बसण्यापेक्षा एकदाच जाऊ, राजाची नजर चुकवून एकच जाळं टाकायचं आणि भरपूर मासे घेऊन यायचे. सामान्य बुद्धी त्याने विचार केला आणि तिथं पहारा केव्हा नसतो, केव्हा राजा नसतो, याचा हिशोब करून, याचा विचार करून तो एके दिवशी तिथं गेला. त्याने जाळं टाकलं, पण दुर्दैव
राजाला अचानकच हुक्की आली आणि त्या घोड्यांच्या टापांचा आवाज यायला लागला. राजा येतोय, ते घोडदळ येतंय नौका विहारासाठी, म्हणून त्याची धांदल झाली. आणि आता काय करावं? जर राजाने आपल्याला पकडलं तर आपला मृत्यू निश्चित, मृत्यूदंड आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही, हा त्याने विचार केला. हुशार होता म्हणून तर तो नदी सोडून इथं मासेमारी करायला आला. हुशारच होता तो. आणि त्याला असं वाटलं की आता आपण कसं वाचावं. त्याने पटकन काय केलं, ते जे जाळं होतं ते जाळं त्याने ओढून घेतलं, जाळं जमिनीमध्ये पुरून दिलं, जमिनीमध्ये झाकून दिलं, माती त्याच्यावर टाकून दिली जाळ्यावर. आणि आणि ती जी माती होती, अंगावरचे सगळे कपडे काढून टाकले, सगळे कपडे काढून टाकले. फक्त एक बारीकशी लंगोटी होती त्याची, लंगोटी. आणि तीच माती अंगाला लावून घेतली, तीच माती अंगाला लावून घेतली भस्मासारखी, भस्मासारखी. आणि तिथं बसला ध्यान करत, ध्यान मुद्रेमध्ये तो तिथं बसला. आता राजाचं राजदळ आलं आणि घोडदळ आलं. त्याने बघितलं की कोणीतरी एक योगी महात्मा अंगाला राख लावून इथं मेडिटेशन करत बसलेला आहे. आता हा कोळी जीव वाचवण्यासाठी नाटक करतोय, डोळे लावून बसला आणि असं असं दाखवलं की एकदम ध्यानात निमग्न आहे, निमग्न आहे. राजाने बघितलं, राजाला वाटलं की याचं मेडिटेशन चालू आहे, याला आपण डिस्टर्ब करता कामा नये. राजाने सुवर्ण मुद्रा घेतल्यात, 15-20 सुवर्ण मुद्रा त्याच्या पुढे दक्षिणा म्हणून ठेवल्यात. आणि अजिबात त्याच्या शिपायांना सांगितलं की घोड्यांच्या टापांचा आवाज हळूहळू करा, योगी मेडिटेशन करत आहेत, यांना डिस्टर्ब होता कामा नये. आणि त्याला डिस्टर्ब न करता राजाने नौका विहार करण्याचा विचार पण सोडून दिला. आणि तो तिकडे त्याच्या दुसऱ्या गार्डन मध्ये, दुसऱ्या बागेमध्ये, बगीच्यात निघून गेला. या गोष्टीतून तुम्हाला विषय समजला का? याने नुसतं नाटक केलं तरीही याला सुवर्ण मुद्रा प्राप्त झाल्यात, सुवर्ण मुद्रा प्राप्त झाल्यात. जीवापासून म्हणजे जिथं मृत्यूदंड मिळण्याची शक्यता होती तिथं राजा त्याला नमस्कार केला, त्याच्या चरणावर वंदन केलं. आणि राजा अजिबात डिस्टर्ब न करता हळू दुसरीकडे निघून गेला. बघा, नुसतं नाटक केलं तरीही ही प्राप्ती होऊ शकते. तर खरोखर इमानदारीने स्वतःच्या अंतरात्म्याला साक्षी ठेवून जर तुम्ही या चैतन्याच्या मार्गावर चाललात तर त्याचा लाभ काय वर्णावा. अनंत जन्मांचं, अनंत जन्मांचं, अनंत कोटी जन्मांचं फळ ज्यावेळेस प्राप्त होतं तेव्हा तुमची मानसिकता या साधना सेवा सत्संगाच्या मार्गावर चालण्यासाठी होऊ शकते. तुम्ही नशीबवान आहात, तुम्ही नशीबवान आहात. माझ्या सद्गुरूच्या आकर्षणाने, गुरुत्वाकर्षणाने तुम्ही इथपर्यंत येऊन पोहोचलेला आहात. तुमच्या भाग्याचं काय वर्णन करावं. तुमच्या भाग्याचे सगळे कवाड, सगळे दरवाजे मोकळे झालेले आहेत. जे तुम्हाला हवं ते सगळं प्राप्त केलं जाऊ शकतं. भौतिक जीवनात समृद्धी प्राप्त होणार, मानसिक जीवनात शांतता प्राप्त होणार आणि आध्यात्मिक जीवनात सच्चित आनंद, परम आनंद मिळण्याची गॅरंटी म्हणजे साधना सेवा आणि सत्संग. सकाळी प्राणायामाच्या माध्यमातून कर्म मार्गाशी कनेक्ट व्हा, दिवसभर सेवा करून ज्ञान मार्गाशी कनेक्ट व्हा. आणि रात्री झोपायच्या आधी तन मन धन जो कुछ है सब तेरा या समर्पण भावनेने, या निष्ठेने सद्गुरूच्या चरणांवर जेव्हा तुम्ही तुमचा शुद्ध भाव समर्पित करतात तेव्हा अशक्य ही शक्य करतील स्वामी. तुमचा पुरुषार्थ आणि माझ्या सद्गुरूचा आशीर्वाद जेव्हा एकत्र येतो तेव्हा तुम्ही मागावं आणि माझ्या भगवंताने, माझ्या सद्गुरूने त्याच्या सहस्र हातांनी तुम्हाला द्यावं. तुम्हाला आरोग्य मिळालं याच्यात काहीच आश्चर्य नाही, तुम्हाला समृद्धी मिळाली याच्यात काहीच आश्चर्य नाही, तुमच्या मनाला शांतता मिळाली याच्यात काहीच आश्चर्य नाही. हा माझ्या सद्गुरूचा, हा माझ्या गुरु परंपरेचा, हा ब्रह्ममूर्ती ज्ञानेश्वर माऊलींचा ज्ञानाचा ठेवा आहे. हा आपण हृदयात ठेवून याचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे. म्हणजे आपल्या भोवती स्वर्गाची निर्मिती होईल. असा पोर्टेबल स्वर्ग तुमच्या अवतीभोवती निर्माण व्हावा आणि तुम्हाला ते सगळं प्राप्त व्हावं जे तुम्हाला हवं आहे. या शुभेच्छेसह आजच्या सत्संगाला आपण विराम देऊया. श्री गुरुदेव दत्त.